प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 29 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये म्हणजे उद्या अर्जुनला रविराज विचारायला जाणार आहेत की तू कोणाच्या दबावाखाली येऊन तर हे लग्न करत नाहीयेस ना। अर्जुन आता रविराजांना काय सांगतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। प्रतिमा आत्या आणि रविराजांपासून पूर्णाजीने केलेलं ब्लॅकमेल लपवलं जातंय प्रेक्षकांनो। आता हे सगळं सिक्वेन्स कसा लागला ना ते खूप भारी दाखवलंय त्यांनी आज सुद्धा। मी तर म्हणेन ठरलं तर मगचे कुठलेच एपिसोड या आठवड्यामध्ये तरी मिस करू नका। तर सुरुवातीला आपण बघतोय कुसुम म्हणते सायलीला, तू आल्यापासून रडतेच ना ग सायली। तेव्हा सायली अप्रतिम बोलते प्रेक्षकांनो। सायली म्हणते काय करू कुसुमताई, अगं धक्काच तेवढा मोठा बसला होता मला, पण आता हळूहळू आता सगळं धुकं दूर होत चाललंय। ते घर, ती माणसं माझी आहेत कुसुमताई, त्यांना मी प्रियासारख्या आतल्या गाठीच्या मुलीच्या ताब्यात देऊ शकत नाही। आणि माझ्या नवऱ्यावर प्रियाचीच काय दुसऱ्या कुठल्या स्त्रीची सावली मी पडूच देणार नाहीये। कुसुम आता सायलीला विचारते, सायली मग आता काय करायचं ठरवलंयस ग तू? मग सायली म्हणते, कुसुमताई मी आता लढणार आहे माझ्या हक्कासाठी, माझ्या घरासाठी आणि माझ्या प्रेमासाठी। वा प्रेक्षकांनो, काय आत्मविश्वास गोळा केलाय सायलीने। आता पुढे बघा ती काय बोलते। सायली म्हणते, अगं कुसुमताई आतापर्यंत एवढे दिवस प्रिया जे काही करत होती ना कुसुमताई, ते आपण बघत आलोय फक्त आतापर्यंत। अगं ज्या देव माणसाने तिला रस्त्यावरून उचलून आणलं, तिला एक नवीन आयुष्य दिलं, माया लावली, जीव लावला, अगं त्याच माणसाला तिने खुनाच्या खोट्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवलं ग। तरी ही माझी वेडी आशा होती की ती मुलगी कधी ना कधी सुधारेल, पण नाही, ह्या वेळेला तिची वाकडी नजर माझ्या मंगळसूत्रावर पडलीये कुसुमताई। आणि अर्जुन सरांच्या नावाचे काळे मणी घालायचा अधिकार फक्त आणि फक्त मला आहे। अर्जुन सरांच्या नावाचे काळे मणी घालायचा अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे कुसुमताई। आता कुसुम म्हणते, म्हणजे काय म्हणतेस तू सायली? आता सायली म्हणते, कुसुमताई प्रियाचा खूप मोठा गैरसमज आहे की ती आमचं लग्न मोडू शकते, पण अर्जुन सरांची बायको आणि त्या घराची सून तर मीच असणार आहे कायम। मी ना ते घर कोलमडू देणार ना आमचं नातं कोलमडू देणार। आता कुसुम म्हणते, खरंच सायली म्हणजे तू हे लग्न होऊच देणार नाही? सायली म्हणते, हो कुसुमताई नक्कीच नाही। त्या मांडवामध्ये जर अर्जुन सरांची वधू असेल तर ती मीच असेल। ते लग्न आता मी करणार कुसुमताई माझ्याच नवऱ्याशी। आता सायली असं बोलून तिच्या ओढणीला आता अशी गाठ बांधते प्रेक्षकांनो, म्हणजे ती तयार झाली आहे तिच्या प्रेमासाठी लढायला। काय दाखवलंय, अमेझिंग। आणि प्रेक्षकांनो, काल या मालिकेमधला आपला लाडका कलाकार अर्जुन सुभेदार म्हणजे अमित भानुशाली यांचा वाढदिवस होता। आपण सर्वांनी मिळून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्यात आणि नक्कीच त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील असं मी आशा करते। तर पुढे बघूया। आता कुसुम म्हणते, सायली तू पूर्णाजीच्या तब्येतीचा विचार केलायस ना? सायली म्हणते, हो कुसुमताई नक्कीच केलाय। आता काय म्हणते बघा सायली, त्यांच्या तब्येतीला जर धोका असता ना कुसुमताई तर मी असं काही केलंच नसतं। मी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलताना बघितलंय, हसताना बघितलंय आणि त्यांची तब्येत अगदी बरी आहे कुसुमताई। मुळात त्यांच्या तब्येतीला धोका नाहीच आहे। त्यांच्या तब्येतीला नाही ग, त्यांच्या सुखाला, त्यांच्या घराला प्रिया नावाचा धोका आहे। ती प्रियासारखी मुलगी त्या घराचं वाईटच करणार, पण काही झालं ना तरी मी ते होऊ देणार नाहीये। अरे प्रेक्षकांनो, आता ही कुसुम एवढी खुशमखुश झाली आहे, एवढी खुशमखुश झाली आहे की विचारू नका। ती पटकन पळते किचनमध्ये आणि साखरेचा डब्बा आणते आणि म्हणते, घी सायली तोंड गोड कर। कुसुम खूप खूप खुश झालेली असते। ती म्हणते, सायली सायली मला हेच हवं होतं। आता तेवढ्यात आपले आले ना कडूभाऊ। आता कडूभाऊ आल्यावर म्हणतात, एवढी कसली आनंदाची बातमी आहे, तोंड गोड करणं चाललंय? कुसुम म्हणते, हो मधुभाऊ, अहो आनंदाचीच बातमी आहे, आपली सायली परत आली आहे। आता मधुभाऊ म्हणतात, काय परत आली? कुठे गेली होती ही परत यायला? कुसुम छान उत्तर देते मधुभाऊंना। ती म्हणते, मधुभाऊ मुळात आपली सायली मुळू रडणारी नव्हतीच, रडायचं नाही ही शिकवण पाळणारी होती आपली सायली। तुम्ही शिकवलत ना तिला, पण ह्या काही काळामध्ये ना आपली सायली हरवली होती, पण आता ना आपली सायली परत आली आहे मधुभाऊ। पण मधुभाऊ आता सायलीला टोमणा मारत म्हणतात, हो ते सगळं दिसतंय मला, आता तिची लढाई माझ्या विरोधात आहे। मी तिला जगाशी लढायला शिकवलं, पण ती घरातल्यांशी लढत बसली आहे। आता सायली म्हणते, नाही हो मधुभाऊ, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, असं काही नाहीये हो। कुसुम आता चिडते बर का मधुभाऊंवर आणि म्हणते, मग घरची लोक हट्टीपणा करत असतील, नको नको ती वचनं मागत असतील तर काय करणार आहे माझी सायली बिचारी? आता ही सायली म्हणते, कुसुमताई अगं असं नको बोलू। मधुभाऊ म्हणतात, वा 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 वा, एकीने टोमणं मारायचे आणि दुसरीने शांत बस असं म्हणायचं, छान 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 चाललंय दोघींचं।
इथे या म्हाताऱ्याला तुमच्या दोघींच्या लेखी काय किंमत आहे ना ते कळलंय बरं का मला आता. हे बघा, घरात जे काही चाललंय ना त्याच्याकडे माझं लक्ष नाहीये असं मला समजू नका तुम्ही. मधुभाऊ आता असं बोलून तिथून निघून जातात. पण आता सायली म्हणते, कुसुमताई असं नको बोलत जाऊ न ग त्यांना, तू चेष्टेतही असं बोलली तर ते दुखावले जातील ग. कुसुम म्हणते, नाही ग सायली, ते नाही दुखावले जाणार. अगं त्यांना माहितीये तुझं आणि अर्जुनचं एकमेकावर किती प्रेम आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत ते काही मध्ये बोलतील म्हणून. आणि सायली, तू आता या गोष्टींचा विचार करू नकोस बरं. आता तू जे काही ठरवलंयस ना बाळा ते सगळं व्यवस्थित पार पाड. सायली म्हणते, कुसुमताई तू साथ देशील ना. कुसुम म्हणते, अरे वा, म्हणजे काय, प्रश्नच नाही. अगं देवी आई तुझ्या पाठीशी आहे, तू आणि अर्जुन सुखाचा संसार कराल. मग सायली म्हणते, आता आणखीन एक आशीर्वाद दे मला. प्रिया तिच्या कारस्थानामध्ये यशस्वी होणार नाही असा. आता कुसुम म्हणते, दिला दिला, हा आशीर्वाद पण दिला. अगं सायली, तू तिला यशस्वी होऊच देणार नाहीये. सायली, एरवी तू मनीमऊ असतेस, पण तुझ्या लोकांचा प्रश्न आला ना की मग तू चवताळलेली वाघीण होतेस. आता सायली म्हणते, हो कुसुमताई, आता तीच तर वेळ आलीये माझ्यावर. त्या प्रियाने आता काहीही दुष्टपणा करायचा विचार देखील केला ना तर आता मी गप्प बसणार नाहीये. तर प्रेक्षकांनो, आता सायलीचा हा निर्धार पक्का झालाय की आपल्या प्रेमासाठी लढायचं, वाटेल ते करायचं. सायलीने आता वाटेल ते करायचं ठरवलंय. पण आता अर्जुनची जी अवस्था आहे ना ते म्हणजे खूप सुंदर दाखवलंय बघा त्यांनी. आधी जशी सायली रडत होती ना अर्जुनसाठी, तसं आता अर्जुन सायलीसाठी रडतोय आणि सायली त्याच्यासाठी युद्ध करायला तयार झाली आहे. आता इकडे चैतन्य अर्जुनला समजावत असतो, अरे अर्जुन, तू असं नुसता बसून राहणार आहेस का, हे सगळं बघत राहणार आहेस का, तू जा, बोल सायली वहिनीशी. खाली एवढा तमाशा चालला, तुझ्याकडनं वचनं घेतली, तू काहीच का बोलत नाहीयेस. आता अर्जुन म्हणतो, काय बोलू मी चैतन्य, अरे पूर्णाजीच्या तब्येतीचा प्रश्न आहे. चैतन्य म्हणतो, अरे बाबा अर्जुन, पण तुझा आणि सायली वहिनीचा घटस्फोट झाला की सगळं संपून जाईल ना, मग काय करशील तू. अर्जुन म्हणतो, काय करू चैतन्य, तूच सांग मला. आता सगळं संपल्यासारखंच वाटतंय रे मला. आता सध्या पूर्णाजीच येणार आहे माझी प्रायोरिटी. पूर्णाजीच्या तब्येतीला माझ्यामुळे काही झालं तर, अरे चैतन्य, असं काही झालं ना तर मी स्वतःला कसा माफ करू रे. आता प्रेक्षकांनो, या दोघांच्या गप्पा प्रिया ऐकते बरं का त्या दाराच्या आडून. आता ती चैतन्याचा एवढा अपमान करते ना, पण बघा चैतन्य बिचारा अर्जुनला म्हणत असतो की तू फोन कर सायली वहिनीला, बोल तिच्याशी. आता चैतन्यानी त्याचा मोबाईल अर्जुन जवळ दिलाय आणि तो म्हणतोय, तू आधी फोन घे आणि सायली वहिनीला फोन कर. अरे तुझी अशी अवस्था आहे, तिकडे सायली वहिनीची काय अवस्था झाली असेल अर्जुन. पण चैतन्याला काय माहिती, सायली वाघीण म्हणून पेटून उठली आहे. आता अर्जुनला तो म्हणतोय की तू शांतपणे बोल बहिणीशी, म्हणजे तुला जरा मोकळं वाटेल रे. अर्जुन बिचारा नुसता फोनकडे बघतोय, रडतोय. मी म्हटलं ना मगाशीच प्रेक्षकांनो, पूर्वी जशी सायलीची अवस्था होती ना तशी त्यांनी आता अर्जुनची दाखवली आहे. म्हणजे आता सायली अर्जुनला छान मोटिवेट करेल. बघत राहा पुढे, ठरलं तर मग. आता अर्जुन चैतन्याला उत्तर देतो, अरे नाही रे चैतन्य, मी काय सांगू त्यांना, माझ्यासमोर दोनच पर्याय होते, त्या किंवा पूर्णाजी. मी पूर्णाजीला चॉईस केलं, त्यांना नाही, असं बोलू का रे मी त्यांना चैतन्य. अरे त्यांना किती वाईट वाटेल. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, सायली वहिनी समजून घेणार नाही असं कसं वाटतंय तुला. अरे सायली वहिनीने कायम स्वतःच्या आनंदापेक्षा घरातल्यांच्या आनंदाला प्रेफरन्स दिलाय आणि तुला असं का वाटतंय. अरे अर्जुन, तू सुद्धा तेच करतोय ना. अरे त्या समजून घेतील तुला, पण तू बोल ना त्यांच्याशी रे, तुम्ही दोघं जण बोलावं असं मला वाटतंय रे. अर्जुन खूप रडायला लागतो आता आणि म्हणतो, चैतन्य, अरे कोणत्या तोंडाने सांगू रे मी त्यांना की आपलं नातं इथवरच होतं, आता हे नातं पुढे जाणार नाही. आपण दोघांनी मिळून जी स्वप्न बघितली ती आता कधीच पूर्ण होणार नाही. हे कसं बोलू रे मी चैतन्य, कसं बोलू, कसं विसरू मी त्यांना, तूच सांग मला चैतन्य. अरे काय करू मी या परिस्थितीमध्ये, कुठल्या तोंडाने सांगू. यापुढे तुमचं आणि माझं नातं आता नसणारच नाहीये. चैतन्याला पण रडू येते बरं का आता प्रेक्षकांनो. आता चैतन्य म्हणतो, अरे काही का असे ना, पण तू एकदा बोल त्यांच्याशी. अरे दोघं मिळून बोला, यातून काहीतरी मार्ग निघेल रे अर्जुन. आता प्रियाने ते ऐकलंय बरं का प्रेक्षकांनो. आता प्रिया विचार करते, मार्ग काढायचा या चैतन्याला. मायफट, या चैतन्याला ना काही करावं लागणार आहे. तोच तर मार्ग काढू द्यायचा नाहीये ना मला. या चैतन्याची चोंच आता बांधूनच ठेवावी लागेल मला. आता लगेच घुसते बरं का ही खोलीमध्ये आणि असं दाखवते जसं काही हिचंच आहे सगळं. आता तिथे येते आणि म्हणते, काय रे चैतन्य, काय करतोयस तू इथे, तू माझ्या खोलीत कशाला आलायस. चैतन्य म्हणतो, काय तुझ्या खोलीत. आता लगेच प्रिया म्हणते, हो अर्थातच, ही माझीच तर खोली आहे आता,
काय रे अर्जुन, अर्जुनचं आता जे काही आहे ते सगळं माझं होणार आहे असं म्हणून त्याच्या खांद्यावर असा हात ठेवते बरं का. आता अर्जुनला म्हणते हो की नाही अर्जुन. आता अर्जुन तिचा हात जोरात झटकतो पुन्हा. आता तरी सुद्धा ही प्रिया काय दुष्ट दाखवली आहे प्रेक्षकांनो. आता ती पुन्हा दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवते आणि म्हणते अरे अर्जुन, तुझे घटस्फोटाचे पेपर सबमिट करायची जबाबदारी मी घेतली आहे बरं का. तुला त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे ना अर्जुन. अर्जुन आता तिच्याशी एकही शब्द बोलत नाही. पण चैतन्य म्हणतो हो आहे ना प्रॉब्लेम, खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याला, पण तुझी ऐकायची तयारी आहे का. आता प्रिया त्याच्यावर डाफरते आणि म्हणते काय रे चैतन्य, तुला कोणी मॅनर्स शिकवले नाही का. आता असं बोलल्यानंतर अर्जुन तिच्याकडे रागाने बघायला लागतो. मग प्रिया म्हणते जेव्हा नवरा बायको एका खोलीत असतात ना तेव्हा असं मध्ये मध्ये तिसऱ्या माणसाने बोलायचं नसतं. आता हिचे मॅनर्स कळतात प्रेक्षकांनो. प्रिया त्याला म्हणते एवढी साधी गोष्ट कळत नाही का रे चैतन्य तुला. आता चैतन्य म्हणतो ए चल, तुम्ही दोघं जण काही नवरा बायको नाही आहात. आता लगेच प्रिया म्हणते पण होणार आहोत ना आम्ही दोघं जण नवरा बायको. लगेच आता त्या अर्जुनच्या खांद्यावर पुन्हा हात ठेवत म्हणते होणार आहे आम्ही नवरा बायको, तेही लवकरच. चैतन्याला आता असा राग येतोय ना, अर्जुन पुन्हा तिचा हात झटकतो बरं का, तरी पुन्हा हात ठेवते आणि मग म्हणते अरे अर्जुन, आपलं लग्न झालं तरच पूर्णाजीची तब्येत ठणठणीत होणार आहे की नाही पहिल्यासारखी. आता अर्जुनच्या डोक्यावर पण हात ठेवते आणि म्हणते बिचारा अर्जुन, त्याला पूर्णाजीची किती काळजी आहे ना. अरे मुद्दाम करते प्रेक्षकांनो, आता हे कोणाला कळणार नाही का. पण आता पुढे म्हणते की अर्जुन अजिबात काळजी करू नकोस, एकदा का आपलं लग्न झालं ना की मग तिला काही होणार नाहीये. म्हणजे पूर्णाजीला बरं का. म्हणजे आता ही सुद्धा अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल करतीये. पण आता प्रेक्षकांनो सायली अर्जुनला मस्त मोटिवेट करेल, मी वाट बघतीये त्या एपिसोडची. प्रिया मनात विचार करत असते अर्जुन आता हे सगळं वाक्य ना मी तुला दिवसातून 10 वेळेला ऐकवणार आहे. तू लग्नाला नकार दिला तर ती म्हातारी मरेल, हे नाही तुला ऐकवलं ना दिवसातून 10-12 वेळेला तर नावाची प्रिया नाही मी. आणि आता म्हणते की या लग्नाच्या बेडीतून आता तुझी सुटका नाहीये. अर्जुन किती हेल्पलेस झालाय बिचारा. आता मला खरं खरं सांगा प्रेक्षकांनो, तुम्ही अर्जुनच्या जागी असतात तर काय केलं असतं. आता त्याच्या आजीचा तब्येतीचा विषय म्हणून बरं का. पण आता इकडे बघा सायली काय म्हणते, अगं कुसुमताई लग्नाला बेडी म्हटलं जात, पण खरं तर हे रेशमी बंध आहे जे मला आयुष्यभरासाठी हवेत. अर्जुन सर माझा स्वाभिमान आहे, तो जोपासण्यासाठी मी आता वाटेल ते करायला तयार आहे. आता कुसुम आपल्या मनातलंच वाक्य बोलली आहे. कुसुम म्हणते सायली अर्जुनने वेळोवेळी त्याचं प्रेम सिद्ध करून दाखवलंय ग. यावेळेला फक्त पूर्णाजीच्या तब्येतीमुळे झुकतं माप मिळालंय एवढंच. अर्जुन थोडा टेन्शन मध्ये न ग. मग सायली म्हणते अगं कुसुमताई त्यांच्या जागी मी असते ना तर मी हेच केलं असतं. अगं मी जेव्हा जेव्हा हातपाय गाळून बसले ना तेव्हा अर्जुन सर माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आता मी देखील तेच करणार. मग माझ्या समोर अगदी कोणीही आलं तरी मी आता खचून जाणार नाहीये. आता सायलीचे वाक्य मधुभाऊंनी ऐकले बरं का. आता मधुभाऊंना सगळी सिच्युएशन कळली आहे. आणि डोंट वरी प्रेक्षकांनो, मधुभाऊंचं टेन्शन घेऊ नका. वरवर मधुभाऊ दाखवत जरी असतील ना तरी त्यांचा आतून फुल सपोर्ट आहे सायलीला. आता सायली असं बोलल्यानंतर ते थोडं चिडतात खरं. सायलीचं बोलणं ऐकून ते थोडंसं चिडतात आणि म्हणतात हा मधुकर पाटील पण खचण्यातला नाहीये. हा मधुकर पाटील सुद्धा सगळ्यांना पुरून उरणार आहे. या सगळ्याचा दुःखाचं जे मूळ आहे ना तेच आता मी उखडून फेकून देणार आहे, म्हणजे माझ्यावरची ती केस. आता सायली म्हणते त्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे ना मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात तुमचे प्रयत्न, त्या अर्जुन सुभेदाराला नाक खुपसू नको म्हणून सांगून दे माझ्या केसमध्ये, आणि ते वकील काय करायचं ना ते करतील. काय आहे ना कुसुम, मी आता त्या जोशी वकिलांकडे जाऊन येतो. आता लगेच मधुभाऊ तरा ती फाईल घेतात आणि जोशी वकिलांकडे जातात. आता आय गेस सो म्हणजे मला असं वाटतंय प्रेक्षकांनो की बहुतेक तरी आता मधुभाऊ पुन्हा जेलमध्ये जाता काय की तेव्हाच सायलीच्या लग्नाची तयारी होईल असं वाटतंय मला. म्हणजे नक्की मला माहिती नाही पुढे काय होणार आहे. आता मधुभाऊ त्यांची फाईल घेऊन निघालेत बरं का तरा. आता या दोघी बिचाऱ्या टेन्शनमध्ये आल्यात की मधुभाऊंना समजून सांगावं तर कसं सांगावं. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, प्रिया तिच्या घरी आली आहे तेव्हा रविराज तिला टोमणा मार, अरे वा या तुम्हाला स्वतःचं घर आहे याची आठवण आली म्हणायची. आता प्रिया म्हणते काय हो बाबा, हे माझं माहेर आहे आणि तिकडे माझं सासर आहे. रविराज म्हणतात अगं पण तू लग्नाच्या आधीच झाली ना बाई तिकडची सासरची. मग लगे प्रिया म्हणते बाबा काय करणार, पूर्णाजीची तब्येत नको का सांभाळायला, तिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार. पण रविराज म्हणतात पूर्णाजीची तब्येत अशी कशी बिघडली ग तन्वी. आता बघा ही लगेच घाबरते, पण कसं खोटं बोलण्यात माहीरच आहे ही, त्यात काही प्रश्नच नाही. मग रविराज म्हणतात
नाही तुझ्या आणि म्हणजे अर्जुनच्या लग्नामुळे टेन्शन आलं पूर्णाईला, असं काही घडलंय का तन्वी? आता तन्वी म्हणते, म्हणजे प्रिया म्हणते, अहो नाही बाबा, अहो पूर्णाजी खूप खुश आहे. तीच स्वतःहून म्हणाली की लवकरात लवकर अर्जुनच्या घटस्फोटाचे पेपर सबमिट करून ये. आता ही एवढी आगाऊ आहे प्रेक्षकांनो, हिने रविराजांकडे दिलेत ते घटस्फोटांचे पेपर. म्हणजे त्यांचे घरच्या घरीच वकील आहेत ना, त्यामुळे त्यांना काही टेन्शनच नाहीये. या प्रतिमात्यांना फार कसं तरी होतं बरं का ते बघू. रविराज आता ती फाईल बघतात चष्मा वगैरे घालून आणि प्रियाला म्हणतात, अगं बेटा ही खूपच मोठी प्रोसेस असते. मग प्रिया म्हणते, हो माहितीये मला बाबा, पण तुमची ओळख आहे ना, तर लवकर काम होईल. मग रविराज म्हणतात, अगं तसं पाहिलं तर अर्जुनची पण ओळख आहे ना, तो का नाही सबमिट करत आहे हे पेपर? हे घटस्फोटाचे पेपर स्वतः त्यानेच फाईल करायला हवे होते. आता बघा प्रेक्षकांनो, या प्रतिमात्याला आणि रविराजांना अंधारात ठेवण्यात येत आहे. मग प्रिया त्यांना उत्तर देते, बाबा ऍक्च्युली तोच करणार होता हे सगळे पेपर सबमिट, पण मीच म्हणलं त्याला की राहू दे, मी करते सगळं. नाही म्हणजे त्याला कुठे हे कामं करायला सांगू ना, आता वेगळे कामं करायचेत लग्नाचे, आणि तसे मला माहित होतं ना बाबा की तुम्हीच हे काम पटकन कराल. प्रतिमात्याला तन्वीची लबाडी कळते प्रेक्षकांनो. आता प्रिया म्हणते, बाबा याच्यावर अर्जुन आणि सायलीच्या सह्या ऑलरेडी झालेल्या आहेत, फक्त काय ते तारीख टाकायची आहे, बाकी काही काम नाहीये. आता रविराज जरा विचार करायला लागतात, ते पेपर बघायला लागतात आणि प्रतिमात्याकडे बघतात. त्या दोघांना बिचारांना काही समजे ना काय करावं पुढे. आता या प्रतिमात्या म्हणतात, काय ग तन्वी, अर्जुन खरंच स्वतःहून म्हणाला नाही म्हणजे तो हे सगळे पेपर वगैरे काय घटस्फोटाचे सबमिट कर म्हणून? आता प्रिया म्हणते, असं काय करते ग आई, तुला काय वाटतं मी खोटं बोलतेय का? प्रतिमात्या म्हणतात, नाही ग तन्वी तसं नाही, पण अर्जुन हे लग्न मनापासून करायला तयार झालाय की नाही हे मला कळूच नाही लागलं ग. आता प्रिया म्हणते, अगो आई तू किती विचार करतेस, आणि हे बघ मला ना तुझी काळजी कळते. अगं उगाच काहीतरी शंका वगैरे नको घेऊस ग, आणि आई तुला एवढं वाटतच असेल तर फोन कर अर्जुनला. मग त्या प्रतिमात्या जरा शांतच झाल्या, त्या विचार करताय, नको सध्या ठीक आहे राहू दे. मग आता प्रिया म्हणते, हे बघा आई बाबा, जे काही घडले ते तुमच्या समोर घडले की नाही, त्यामुळे म्हणजे अर्जुन आधी नाखुश होता म्हणा, पण आता त्याने पूर्णाजीला स्वतःहूनच वचन दिलं की मी लग्न करेल म्हणून. पण प्रेक्षकांनो, मला असं वाटतंय की ज्या क्षणाला या दोघांना कळेल ना, त्या क्षणाला हे तन्वीची साथ सोडून देणार आहे. आता प्रिया पुढे त्यांना म्हणते, आमच्या दोघांचा संसार खूप सुखाचा होणार आहे बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आता रविराज म्हणतात, बरं बाई तू म्हणतेस तसंच होऊ दे. प्रिया म्हणते, बाबा मग हे सगळे घटस्फोटाचे पेपर तुम्ही कराल ना सगळे सबमिट? तर आता रविराज म्हणतात, मग प्रिया म्हणते, अहो बाबा तुमच्याकडून आमच्या लग्नाचं हे गिफ्ट आहे असं मी समजेल. आता काय बोलणार तो बाप बिचारा. ते म्हणतात, हो बाई हो, हे तर मला करावंच लागणार आहे, ते केल्याशिवाय पुढे सगळं कसं होणार? शेवटी हा घटस्फोट झाल्याशिवाय तुमचे पुढचे सगळे लग्नाचे कार्यक्रम कसे होतील, हे लग्नच होणार नाही ना. मग आता लगेच प्रतिमात्या आणि रविराज दोघे एकमेकांकडे केविलवाणे पाहायला लागतात प्रेक्षकांनो. लगेच ही म्हणते, थँक्यू हो बाबा, थँक्यू सो मच. अरे हो, मी पूर्णाजीची औषधं द्यायची विसरली आहे. मला पूर्णाजीने एक निरोप पण द्यायला सांगितला होता तुम्हा दोघांना. तिने तुम्हाला घरी बोलवलंय, म्हणजे काहीतरी महत्वाचं ठरवायचंय म्हणे. आता रविराज म्हणतात, आता काय ठरवायचंय? प्रिया म्हणते, ते काय माहिती नाही मला बाबा, पण असेल काही लग्नाच्या बाबतीत. या ना तुम्ही, मी आता पुढे होते. तुम्ही वेळेत या बाबा. आई लवकर ये, आणि यायच्या आधी ते पेपर सगळे सबमिट करून टाका बाबा, मी निघते. असं म्हणून आता ती पुढे निघाली आहे बरं का प्रेक्षकांनो. पण आता रविराज आणि प्रतिमात्या या दोघांनाही टेन्शन आलंय. आता रविराज आणि प्रतिमात्या जेव्हा सुभेदारांच्या घरी जातात तेव्हा ही बया घरात नसते, म्हणून ते अर्जुनला विचारतात, काय रे बाबा तू हे लग्न कोणाच्या दबावाखाली करतोय का? खरं तर या क्षणाला अर्जुनने रविराजांची हेल्प घेतली असती तर खूप बरं झालं असतं, पण आपल्याला सगळा पुढचा ड्रामा नसता बघता आला ना प्रेक्षकांनो. आता ही प्रिया जेव्हा बाहेर येते ना, तेव्हा तिचा सामना नागराजशी होतो. पण प्रेक्षकांनो, या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय, त्यामध्ये कला आणि अद्वैत दोघे मिळून सायली आणि अर्जुनच्या लग्नासाठी मदत करताय. प्रियाच्या मेहंदीमध्ये त्यांनी शेण कालवलंय. आता मजा येणार आहे पुढे प्रेक्षकांनो सगळे एपिसोड बघायला. प्रिया आता बाहेर येते तेव्हा नागराज तिला गाडीत बसू देत नाही आणि तिच्या समोर येऊन असा उभा राहतो आणि तिला म्हणतो, काय ग ए प्रिया, तुझ्या खोट्या बापाकडे गिफ्ट मागत होतीस वाटतं, चालू दे चालू दे, पण त्या गिफ्ट मध्ये तुझ्या या लाडक्या काकाचा हिस्सा आहे हे लक्षात ठेव. प्रिया म्हणते, तुमचा कसला हिस्सा हो? आता नागराज म्हणतो, कसला हिस्सा? काय ग ए, डोक्यावर पडलीये का ग? सुभेदारांच्या घरात गेल्यावर तुझा ब्रेन लॉस झाला का काय?
गेले वर्ष दीड वर्ष तुझे अर्जुनशी लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करतोय ना आपण, मरमर करतोय, त्या सगळ्या प्रयत्नांचं फळ आता मिळतंय, तर तू ॲटिट्यूड दाखवणार आहेस का मला? आता प्रिया म्हणते नाही हो, ते काही ॲटिट्यूड वगैरे दाखवत नाहीये मी तुम्हाला, पण तुम्ही हे जे काय गोड फळं खातायत ना, रसाळ फळं, ते माझ्यामुळे, थोडं मलाही क्रेडिट द्या. आता नागराज तिचा हात धरतो जोरात आणि म्हणतो, ए चल, पूर्ण काम झाल्यावर सगळं क्रेडिट दिलं तुला, पण आता तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या रे पडल्या की सुभेदारांकडे लग्नाचं गिफ्ट म्हणून प्रॉपर्टी मागायची त्यांची, आणि ती प्रॉपर्टी तुला मिळाली की लगेच ती प्रॉपर्टी माझ्या नावावर करून टाकायची. अरे यांना गंमत वाटते का? प्रॉपर्टी म्हणजे असं कोणी कोणाला काही देऊन टाकतं का काय? आता प्रिया त्याचा हात अशी झटकते आणि म्हणते, तुम्ही जे सतत घाई करून डोकं न वापरता हे प्लॅन करत असता ना, त्यामुळेच मैपतचे आणि तुमचे प्लॅन सतत फ्लॉप होत असतात. माझ्यासारखं शांत डोक्याने एक एक पाऊल पुढे टाकत जेव्हा प्लॅन केले ना, की ही दुनिया आपलीच आहे म्हणून समजा. अहो प्रॉपर्टीचं काय करायचं ते माझ्यावर सोडावं. हे जे तुमचे दादागिरीचे लक्षण आहेत ना, ते बंद करायचे आता. ती नागराजलाच धमकी देते प्रेक्षकांनो, आणि पुढे म्हणते, सुभेदारांची सून कोणाचंच ऐकून घेणाऱ्यातली नाहीये, लक्षात ठेवायचं. ही खूप उडते बरं का, खूप उडते प्रेक्षकांनो, असली आपटणारे ही जमिनीवर मजा येणार आहे पुढे बघायला. आता नागराज काहीच बोलत नाही तिला आणि बाजूला सरकून जातो, ती गाडीमध्ये चाललेली असते ना म्हणून. आता पुढे पहा प्रेक्षकांनो, ही सायलीच्या घरी आज फक्त आलेली दाखवली आहे. सायली तिचं काहीतरी काम करत असते. आता मजा येते प्रेक्षकांनो, मी उद्याच्या भागाची आतुरतेने वाट बघतीये. या दोघींचं बोलणं फारच भारी दाखवलंय त्यांनी. आता प्रिया सायलीच्या घरी पोहोचलेली त्यांनी दाखवली आहे. सायली तिच्या कामात असते. प्रिया आल्या लगेच म्हणते, सायली. आता प्रिया विचार करते, आली वाटते ही बया, म्हणजे सायलीला अपेक्षित होतच की ही इथे येऊन तिला धमकवणार आहे. सायली आता तिला असं दाखवते जसं काही झालंच नाहीये आणि तिला म्हणते, अरे वा प्रिया, तू इथे? अगो किती दिवसाने भेटतेस, ये नाहीये आतमध्ये ये. आता प्रिया मनात विचार करते, ही रडत बसलेली नाहीये, म्हणजे याचा अर्थ हिच्यापर्यंत आमच्या लग्नाची बातमी पोहोचलेलीच नाहीये. म्हणजे आता ही बातमी जेव्हा मी तिला देईल तेव्हा हिला चक्करच येईल. आता बघा प्रेक्षकांनो, हिला वाटतंय की सायली आता पुन्हा रडत बसणार, काहीच करणार नाही, पण आता झालंय एक्झॅक्टली विरुद्ध. यावरनं ना प्रेक्षकांनो, म्हणजे एक पर्सनल मत सांगते माझं, कधीही समोरच्या माणसाला आपण वीक झालेलो आहोत ना हे कळू द्यायचं नाही, म्हणजे समोरचा माणूस ना गाफील राहतो आणि आपण आणखीन स्ट्रॉंग होतो. हे मात्र तितकंच खरं आहे. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे या दोघींची जुगलबंदी. आता प्रिया सायलीला म्हणत असते, तू डोक्यावर पडली का, तुझा घटस्फोट होणार आहे, तुला कळत नाहीये का? सो आता कायद्याने अर्जुनची बायको मीच होणार आहे. तेव्हा सायली म्हणते, हो बरोबर बोलतेस तू, कायद्याने आमचा घटस्फोट होणार आणि मी पुन्हा त्यांच्याशी लग्न करणार, पण ते स्थान तुला काही मिळू देणार नाहीये. सायलीचा आत्मविश्वास बघून प्रिया थंड पडली आहे प्रेक्षकांनो. आता इकडे हे रविराज आलेत पूर्णाजीच्या घरी आणि अर्जुनला म्हणताय, ही नाती जोडण्यापूर्वी मला तुझं मन जाणून घ्यायचंय अर्जुन. तू कोणाच्या दबावाखाली तर आला नाहीयेस ना, तू हा जो काही होकार दिलायस तो स्वतःहून दिलायस का अर्जुन? आता अर्जुन त्याला खरं तर सांगणार असतो, पण तेवढ्यात ही प्रिया तिथे टपकली आहे प्रेक्षकांनो. आता प्रिया त्याला तिथे येऊन मुद्दाम ब्लॅकमेल करणार पूर्णाजीच्या तब्येतीवरनं. आता ह्यात काय आपल्याला सांगायची गरजच नाहीये, ते आपल्याला आधीच कळतं, पण आता मजा येणार आहे की नाही पुढचे एपिसोड बघायला. आज ना खूप डायलॉग होते मालिकेमध्ये. तर असा होता आजचा भाग, कसा वाटला नक्की कळवा. आणि आता अर्जुन आणि सायलीच्या मेहंदीच्या सोहळ्यासाठी सज्ज व्हा. लवकरच या दोघांचे सगळे लग्नविधी पुन्हा आपल्याला नव्याने बघायला मिळणार आहे. जे त्यांनी आधी केले नव्हते ते आता करणार आहेत. तर बघूयात आता प्रेक्षकांना पुढे काय काय होतंय. पण सगळे एपिसोड बघायला मजा येणार आहे की नाही, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आठवणीने. प्रेक्षकांना तुम्हाला वाटत असेल मी रोज का म्हणते सबस्क्राईब करा, कारण अजूनही 57% लोकांनी सबस्क्राईब न करता आपले रोज रिव्ह्यू बघतात. असं का करता हो प्रेक्षकांना? तुम्हाला नाही वाटत का फॅमिली म्हणून राहावं आणि माझ्या मेहनतीला फळ मिळावं? ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केले त्यांचे खूप मनापासून आभार. मी खूप भाग्यवान आहे प्रेक्षकांनो, इतका लवली ऑडियन्स मला मिळाला. आपल्या चॅनलवरच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे आपलं चॅनल मोठ्या कलाकारापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे प्रेक्षकांनो. मी तुम्हाला माझी जर्नी एखाद्या दिवशी लाईव्ह येऊन नक्की सांगेल, माझी खूप इच्छा आहे.
वेळात वेळ काढून मला लाईव्ह यायचंय प्रेक्षकांनो आणि तुम्हा सगळ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधायचा आहे. तर आता बघूयात मालिकेमध्ये काय घडतंय. म्हणूनच म्हणते प्रेक्षकांनो, आपलं चॅनल आणखीन मोठं झालं, आपली फॅमिली पूर्ण झाली तर मलाही माझ्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटेल. कारण माझी तेवढीच काय ते इच्छा आहे आता, एकदा तरी ते सिल्वर बटन मला मिळावं, म्हणजे माझ्या मेहनतीचं चीज झालं असं मला वाटेल. म्हणून तुम्हाला रोज रिक्वेस्ट करते की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपली फॅमिली मोठी होईल आणि माझ्याही मेहनतीचं फळ मला मिळेल. तर आता बघूयात ठरलं तर या मालिकेमध्ये पुढे काय काय घडणार आहे. कसा वाटला आजचा एपिसोड मला नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्स करून नक्की कळवा. तुमच्या लाईक्स कमेंट्सची मी नेहमीच वाट बघते. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.